अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. मुलीच्या शोधासाठी आईवडिलांचा आत्मदहनाचा प्रयत्न. बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर खळबळ. पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा अद्याप शोध लागला नसल्याने संतप्त झालेल्या कुटुंबियांनी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात आंदोलन छेडले. मुलीचा तातडीने शोध घ्यावा आणि आरोपींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी झालेल्या आंदोलनादरम्यान मुलीच्या आईवडिलांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी जमली होती. आंदोलनादरम्यान भावनिक वातावरण निर्माण झाले असून आमच्या मुलीला शोधून द्या अशी आर्तहाक संबंधित पालकांकडून दिली जात होती. दरम्यान मुलीचा शोध लागण्यात होत असलेल्या विलंबामुळे संतप्त झालेल्या आईवडिलांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित पोलीस अधिकारी आणि नागरिकांनी वेळीच धाव घेत हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली असून आंदोलनस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून अल्पवयीन मुलीच्या शोधासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. संबंधित मुलीचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी तपास आणि शोध मोहीम सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान या घटनेमुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्यात वाढत्या अपहरण आणि अत्याचाराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. सह्याद्रीचा राखणदारसाठी अक्षय जाधव, बीड.